तर नवी मुंबई आणि ठाण्याचा सीएनजी पुरवठा विस्कळीत झालाय। मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती आहे। याचा फटका रिक्षा टॅक्सी चालकांना देखील बसला। पेट्रोल पंपाच्या बाहेर सकाळपासून वाहनांच्या रांगा लागल्यात। माटुंगा 4 रस्त्यामधील पेट्रोल पंप या ठिकाणी देखील सध्या अनेक वाहन चालकांना त्रास होतो। आढावा घेतलाय प्रतिनिधी अजय माने। महानगर गॅस लिमिटेड ही कंपनी मुंबईसह महानगरच्या रिजनला गॅस पुरवठा करते, पण रविवारी या गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या एकंदरीत जी पाईपलाईन आहे त्याच्यात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि रविवारपासून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे भागातील गॅस पुरवठा म्हणजे जो सीएनजी, टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांमध्ये वापरला जातो त्याचा पुरवठा जो आहे तो खंडित होऊ लागला होता। हळूहळू याचा फटका जो आहे तो प्रवाशांना सुद्धा बसू लागलेला आहे। आज सकाळपासूनच जे ते मुंबईतील, नवी मुंबईतील, ठाण्यातील अनेक पेट्रोल पंपाबाहेर गाड्यांच्या मोठमोठ्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळतात। खरं तर टॅक्सी, रिक्षा, ओला, उबर असेल या सगळ्यांचं रोजचा रोजंदार जो आहे तो त्यांच्या गाडीवर असतो। तो गाड्या चालवतात, प्रवासी सोडतात, भाडे घेतात आणि त्यांच्यावर दररोजचं जीवन चालतं आणि हे जीवन सुरू करण्यापेक्षा आधी ते सकाळी हजेरी लावतात, ते म्हणजे पेट्रोल पंपावर किंवा सीएनजी गॅस स्टेशनवर, ज्या ठिकाणी ते गाडीमध्ये गॅस भरतात। पण रविवारी दुपारपासूनच गॅस पुरवठा हळूहळू खंडित झाला आणि आज सकाळपासून तर मुंबईतले अनेक पेट्रोल पंप जे आहेत ते थेट बंद करण्यात आले आणि त्या पेट्रोल पंपाबाहेर मोठमोठ्या रांगा ज्या आहेत त्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर त्यामुळे आता ही गॅस सुविधा पुन्हा एकदा कधी सुरू होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर गेलच्या पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा सगळा फटका लागलेला आहे। एकीकडे एमजीएल म्हणते की आम्ही लवकरात लवकर ही एकंदरीत गॅसची ही जो झालेला तांत्रिक बिघाड आहे तो सुरळीत करू आणि पुन्हा एकदा गॅस सप्लाय चालू करू। पण आता आपण जर पाहिलं तर मुंबईतील, नवी मुंबईतील आणि ठाण्यातील बहुतांश पेट्रोल पंपाबाहेर ज्या आहेत त्या 2 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा ते पण डबल लेनमध्ये लागलेल्या आहेत आणि ही सगळी चालक वर्ग जो आहे तो आशेत बसलेला आहे की लवकरात लवकर सीएनजी यावा आणि त्यांचा मग प्रवास किंवा मग इतर सगळ्यांचा प्रवास जो तो सुरू व्हावा। याचा फटका टॅक्सी, रिक्षा चालकांना तर बसलेला आहे, त्यासोबतच शालेय बस असेल किंवा कामाला जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना सुद्धा बसलेला आहे। त्यामुळे सीएनजीचे पेट्रोल पंप पुन्हा कधी सुरू होणार हे सुद्धा तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.